हॉटनेस पण आहे, क्यूटनेस पण आहे, जेवण पण बनवू शकतो मी Okay. मी काही करू शकतो. असं कुठलंच काम नाही तो ओमकार नाही करू शकत. आयुष बोलतोय त्यांना दाखवायचं असतं की थोडं तरी भर, की म्हणजे सगळे नको भरू, 2 कपडे भर आणि बॅग ठेवून दे आतमध्ये. मी बोलतो स्टाईल, कॉन्फिडन्स आणि क्रिएटिव्ह यांचं कॉम्बिनेशन असलेले असे ओमकार राऊत आज आपल्या सोबत आहेत. नमस्कार, मी सीमा कांबळे टेलीचक्कर रिजनलमध्ये, आणि आज आपण आपल्यासोबत थोड्याशा गप्पा आणि थोडंसं रॅपिड फायर क्वेश्चन करणार आहोत. वेलकम टू ओमकार राऊत. कसं वाटतं टेलीचक्करमध्ये? खूप छान वाटतंय. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल तर बिग बॉसचा टास्क खेळताना तर सगळ्यांची तारंबळ उडतेच. येस, पण आता रॅपिड फायर मध्ये क्वेश्चनचे आन्सर देताना काय होतंय त्याची धमाल मस्ती आपण सर्वच बघूया. चालेल. सो जिम का गॉसिप? जिम. ओके. प्रोटीन शेक की कटिंग चाय? प्रोटीन शेक. बिग बॉस मध्ये ड्रामा क्वीन आणि ड्रामा किंग? ड्रामा क्वीन रुचिता, ओके ड्रामा किंग. मुलांमध्ये कोण ड्रामा नाही करत तिकडे. ओके, सगळे सगळे तिकडे कोण आता जे आहेत मुलांमध्ये ओके. ते कोण ड्रामा नाही करत. ते सगळे नॅचरल खेळतात, म्हणजे जसं त्यांचा स्वभाव आहे तसंच खेळतात. फक्त ड्रामा क्वीन रुचिता. रुचिता, yes. ओके. लव्ह ॲट फर्स्ट साईट की हा. लेट्स फोकस ऑन करिअर? लेट्स फोकस ऑन करिअर. ओके. देन डीएम मध्ये सर्वात जास्त काय येतात? कॉम्प्लिमेंट येतात की प्रपोजल? प्रपोजल. ओके. आणि कोणत्या कोणत्या मुलीचे येतात असे? फ्रेंड सर्कल मध्ये आहेत फ्रेंड की सर्कल मधून अनोन पण, वगैरे? आणि आता तर बाहेरून पण येतात बऱ्याचशा. Okay. म्हणजे आता पहिला फ्रेंड सर्कल मधून यायचे, हम्म. आता तर रॅन्डम पण खूप येतात. ओके. अशी एक कोणती सिक्रेट हॅबिट आहे जी चाहत्यांना पण माहित नाहीये? पेचात पाडलं का मी जास्त? नाही, सिक्रेट हॅबिट सगळ्यांना माहिती आहे आता माझी हॅबिट. एखादी कोणती तरी असते ना की आपण कोणाला जास्त शेअर नाही करत, ती आपल्यामध्येच असते फक्त अशी. मे बी आळशी त्यांना माहित नसेल मी आहे. ओके. मी खूप झोपतो, तर घरात पण तुम्ही माझे क्लिप्स बघितले असेल झोपताना. पण मी नॉर्मली पण खूप झोपतो. जेव्हा मी बाहेर असतो तेव्हा मी उभे पण झोपू शकतो. मी ट्रेनमध्ये पण मी शब्दाला झोपायचो बिग बॉस हाऊस मध्ये. मी असं जस्ट मी बसलोय, हो, गेलो झोपेमध्ये. सो असं खूप होतं माझ्यासोबत. तर मग कोंबडा जास्त बिग बॉसच्या घरामध्ये कोणासाठी? माझ्यासाठी आणि ओमकार विशालसाठी. राऊत. ओके. ओमकार राऊत आणि विशाल. देन जर मराठी सेलिब्रिटी सोबत कोणत्या जास्त अशी आवडती सेलिब्रिटी आहे जिच्यासोबत कॉफी डेटला जायला आवडेल? कोणतीच नाहीये. नाही, असं मुलींमध्ये ना. हो. नाही. आणि असं कोणाच फ्रेंड नाही. सर्कल मध्ये अशी कोण आहे जिच्यासोबत कॉफी डेटला जायला आवडेल? मुलींमध्येच. हो. मुलांसोबत कॉफी डेट? नाही, मुलं जाऊ शकतात ना, असं काय नाही. मुलींमध्ये कॉफी डेट. शाळेमधली किंवा कॉलेजमधली, प्रोफेशनल असे कोणतरी असेलच. असं कधी विचारत नाही केला की हिच्यासोबत जायचंय कॉफी डेटला किंवा काय. नॉर्मल पण असं कधीतरी गेलाच असेल ना? नाही. मला वाटतं मी खूपच पेचात पाडते प्रश्न. कॉफी डेट सोबत मला जायचंय सोनाली राऊत सोबत. तिच्यासोबतच? सोनाली सोबत जाईन मी कॉफी डेट वरती. ओके. प्लॅन्स पण चाललेत, बघूया. जर लाईफ मध्ये प्रपोजल कोणाला करायचं असेल तर कोणत्या अंदाजामध्ये? रोमॅन्टिक का फिल्मी? रोमॅन्टिक. रोमॅन्टिक. आणि कोणत्या असं बेसिक आहे ज्याची ऍक्टरची असं रोमॅन्टिक प्रपोजल आवडतंय? शाहरुख. शाहरुख खान. येस. ओके. किंग ऑफ खान. तर आता जे प्रोफेशन तुमचं आहे ते जर तुम्ही नसतात तर त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काय करायला आवडलं असतं? मला ट्रॅव्हलिंग करायला आवडलं असतं, की कुठल्या टूर्स कंपनीमध्ये मी जॉब करतोय बेसिकली, आणि सगळ्यांना फिरवतोय आणि मी स्वतः पण फिरतोय, तर ते मला आवडलं असतं करायला. ओके. तर स्वतःला असं एका शब्दामध्ये काय डिफाईन करणार? एका शब्दामध्ये क्यूट का डेंजरस? बेसिकली मी सांगेन की ऑल इन वन. ऑल इन वन सगळ्यामध्ये. बिकॉज मी सगळं करू शकतो. मी हॉटनेस पण आहे, क्यूटनेस पण आहे, जेवण पण बनवू शकतो मी काही करू शकतो. असं कुठलंच काम नाही तो ओमकार नाही करू शकत. ऑल इन वन. ऑल इन वन. सगळं मल्टीटास्क. ओके. प्रोफेशनल मध्ये तुम्ही फोटोशूट वगैरे कधी, तर तुम्हाला आउटडोर जास्त आवडतं की इनडोर जास्त आवडतं? इनडोर आवडतं, कारण आउटडोर मध्ये काय होतं की आपण मेकअप करतो किंवा हेअर करतो, तसे हवा येते, तो सगळं मेकअप पण खराब होतो आणि हेअर पण खराब होतो. त्याच्यामुळे बेसिकली इनडोर बेस्ट आहे. ओके. तर ट्रेंड फॉलो करायला आवडतं की एक असा ट्रेंड की माझा तोच आहे, सेटच आहे, कोणीच त्याला चेंज करू शकत नाही? बेसिकली मला ट्रेंड फॉलो करायला आवडत नाही. ट्रेंडिंग गाणे आपण उचलू शकतो, बट जो आपण परफॉर्म करतो किंवा कुठली गोष्ट करतो तर स्वतःची मनाची असली पाहिजे, स्वतःचं डोकं चालून आपण गोष्ट केली पाहिजे. सो मी ट्रेंड क्रिएट करण्यामध्ये बिलीव्ह करतो. तर बीबीच्या घरामध्ये तुम्ही जेव्हा नॉमिनेट झाला होता तर आतून काय वाटलं होतं की स्ट्रॉंग की नाही, म्हणजे मी पुढे काहीतरी करू शकते, की थोडंसं दुःख वाटलं होतं? जेव्हा नॉमिनेट झालो मी, एलिमिनेट नाही बोललो, जेव्हा नॉमिनेट झालो होतो तेव्हा सगळ्यांना सांगितलं होतं की सगळ्यांनी बॅग भरा.
ओके. जेव्हा बॅग भरायची असते हम्म. काही तासांपूर्वी बॅग भरा आणि स्टोर रूम मध्ये ठेवून द्या. सो माझं असं आलं की मी जाणार नाही या वीकमध्ये. कॉन्फिडन्स. कॉन्फिडन्स या वीकमध्ये तर शक्यच नाही. सो असा माझा कॉन्फिडन्स होता. आयुष बोलतोय त्यांना दाखवायचं असतं की थोडं तरी भर, की म्हणजे सगळे नको भरू, 2 कपडे भर आणि बॅग ठेवून द्या आतमध्ये. मी बोलतो नाही या वीकमध्ये तर मी जाणार नाही. सो एवढा कॉन्फिडन्स होता मला जेव्हा मी गेलो त्या वीकमध्ये, की मी असंच होतो की नाही तू भर. त्याने तर अख्खा कप्पा वगैरे खाली करून सगळ्या बॅग्स वगैरे भरल्या होत्या. पण मी असंच होतो मी नाही भरणार बॅग. मला कॉन्फिडन्स आहे. पण अचानक तो बूम भेटला मला तिकडे, हा. की डायरेक्ट मी निघालो बाहेर. बिग बॉसच्या घरामध्ये असं वाटतं की फ्रेंडशिप कोणाची खरी आहे? फ्रेंडशिप सगळ्यांचीच म्हणजे बेसिकली आम्ही जास्त क्लोज होतो तिकडे. जसं की आयुष झाला, प्राजक्ता झाली, करण, सचिन भाऊ पण झाले. हे सगळे चांगलेच आहेत जेव्हा आमचा ग्रुप होता. आता बाकीच्यांशी मी एवढं नाही बोललोय. ॲज अ फ्रेंडशिप आम्ही जास्त बोललो नाही. फ्रेंडशिपमध्ये मोस्टली हे 4-5 जणच होते. सो यांची स्ट्रॉंग फ्रेंडशिप मला वाटते. करण पण झाला. सो आमची एक स्ट्रॉंग फ्रेंडशिप आहे बाहेर पण. आणि कपल वाटते कोण होणार यावेळी बिग बॉसच्या घरामध्ये? मोस्टली तर आयुष आणि तन्वीमध्ये खूप गॉसिप चालल्या होत्या की होतील. हा, पण आता ते आयुष तर बाहेर पडलाय त्यामुळे तन्वीची जोडी आणखी कोणासोबत चांगली वाटते? तन्वीसाठी तर आज जोडीमध्ये अजून कोण नाही आणि तन्वी पण नेहमी बोलते की 3 महिन्यामध्ये किंवा 1-2 महिन्यामध्ये प्रेम होत नाही किंवा काय होत नाही. सो तिचं पण एक आहे. ती पण बोलते की माझे घरचे पोरं बघतायत बाहेर, मी अरेंज मॅरेजच करणार आहे. सो मला असं वाटत नाही ती तिकडे लव्ह अँगल किंवा काही गोष्टी करेल. आणि कपल्समध्ये असं मला वाटत नाही कोण राहिलंय तिकडे. आता खूप न्यूजमध्ये येत आहे की त्या दोघांचं, रुचिता आणि विशालचं. बट ते पण काही कॉम्बिनेशन मला पटत नाही, कारण तो 50 आहे, ती 20 आहे. सो एक खूप Okay. जास्त अंतर आहे दोघांमध्ये. सो आता कोण राहिलंच नाही आतमध्ये लव्ह अँगल करायला किंवा एक जोडी जमवायला कोणच नाही राहिलंय. मी पण बाहेर आहे, आयुष पण बाहेर आहे, सगळे बाहेर आले आता. तर तुम्ही जर बिग बॉसच्या घरामध्ये असता तर तुम्हाला कोणासोबत जोडी बनवायला जास्त आवडलं असतं? जोडी बनवायला नाही, बट एक चांगली फ्रेंडशिप आणि एक चांगलं डान्स होतो ना, एक बेसिक ज्या वीकेंडचा वाला डान्स होतो किंवा घरामध्ये एक हेल्दी फ्लर्टिंग होते, ती मी सोनाली सोबत करायला आवडेल मला. सोनाली. Yes. ओके. तर नेक्स्ट टाइम जेव्हा आपण भेटू तेव्हा सांगू तिला Yes. की ओमकार कडून खूप प्रपोजल हा, आले तुला, तर हा तू ना, एकदा तिला विचार कर. माहिती आहे. ओके. तर पुन्हा एकदा बिग बॉसच्या घरामध्ये जाण्याची संधी मिळाली तर काय करणार? तर जेव्हा जसं मी एंटर करीन, हम्म. पहिला म्हणजे मला सगळ्यांची गेम माहिती असतील. सो 1 वर्सेस अख्खं घर असेल तेव्हा, जेव्हा मी ओके. एंटर करीन. कारण सगळ्यांचे गेम प्लॅन मला माहिती आहे. कोण कसं खेळतंय, जे माझ्या मागे बोललेत, ते म्हणजे त्यांच्यावरती मी कसं उलटवीन किंवा कसा गेम प्लॅन करीन ते माझ्यावरती आहे. बट 1 वर्सेस पूर्ण घर असेल. ओके. ओके. थँक यू सो मच. थँक सो आणि मच. प्रेक्षकांना देखील नक्कीच आवडलं असेल हे रॅपिड येस. फायर. हा, नक्कीच आवडले असते. आणि तुम्हाला आवडत्या तुमच्या ओंकाररावच्या लाईफमध्ये काय आहे, कसं आहे ते तुम्हाला देखील नक्कीच आवडलं असेल. सो थँक यू सो मच. थँक्यू सो मच.